नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या. धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाच्या जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या हातावर लिहिलेल्या मजकुरानुसार पोलीस निरीक्षक गोपाल मदने यांनी तिच्यावर अत्याचार केला. तसंच प्रशांत बनकर व इतरांकडून देखील या महिला डॉक्टराला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत असल्याची सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळून आलेले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर रक्षकच भक्षक झाल्याने न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती या राज्यात निर्माण झालेली असून संबंधित महिला डॉक्टरांनी यापूर्वी वेळोवेळी तक्रारी करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने सदरची घटना घडलेली आहे. त्यामुळे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी महिला उपस्थित होत्या. परदेशी आज आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांकडे आणि तो निवेदन आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. त्याच्यात आमची अशी मागणी आहे की जी फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झालेली त्यांनी त्यांच्या हातावर जे नाव लिहिलेले होते आणि आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तात्काळ त्यांना निलंबित केलेलं आहे. निलंबनचं आम्ही स्वागतच करतो, परंतु आमचं असं म्हणणं आहे वारंवार या घटना घडत असतात तर यांच्यावर कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन आणि SIT बसवून तातडीने यांना कायमस्वरूपी अशी शिक्षा देण्यात यावी की जेणेकरून भविष्यात यांना बघून इतर अनेक लोकांना थरका भरायला पाहिजे. ज्या पद्धतीने अनेक जिल्हे कायद्याचे बालेकिल्ले होत आहेत तर त्याच पद्धतीने यांची जितकी कठोर कारवाई करण्यात यायला पाहिजे ती करायला पाहिजे आणि त्या जो मुंडे कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की ही जी डॉक्टर संपदा मुंडे होती यांनी वारंवार डिपार्टमेंटला पत्र दिलेले की ते बोगस व्यक्तीची जे त्याच्यात काही खासदार आणि त्यांचे PS चा सहभाग आहे आणि ते बोगस एक रिपोर्ट ज्या आरोपीची रिपोर्ट निगेटिव्ह होती ती पॉझिटिव्ह करून निगेटिव्ह रिपोर्टला ते पॉझिटिव्ह करून द्यायला सांगत होते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ज्याला BP आहे ऑलरेडी 220च्या वर ज्याचा BP आहे तर हे असं सांगत होते की ते नॉर्मल दाखवा आणि त्याला म्हणजे आम्हाला सोडता येईल अशा पद्धतीने गुन्हे म्हणजे त्या लोकांना आरोप करायला ते लावत होते. त्या डॉक्टर संपदा कुलकर्णींना त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही बोगस रिपोर्ट द्या आणि त्या दबावामुळे त्या मुलीचा त्या डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे. तर असे निर्गुण कृत्य करणारे जे लोक